मागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा, या संघाचे कोच आमचे परममित्र भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज संदेश वखारे या संघाचे सर्व आहेत. आज निश्चितच कामानिमित्त थोडेसे बाहेर आहेत, संघा समेत निश्चितच या व्यासपीठावर मंचावर असते. संदेश वखारे यांचा संघ A1 क्वालिटीचा म्हणून त्याचं नाव आहे A1 भिनार. नाणेफेक करतोय, मात्र प्रथम फलंदाजी करायची आणि बघूया सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना आहे. भगवान गुळवी आणि सुभाष भोईर. तर सलामी गोलंदाज श्याम चौगुळे आणि पहिला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, फुल लेनचा चेंडू आपण पाहिला होता. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा पुश केलं जातं, चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज भगवान याला. भगवान आपलं वैयक्तिक खातं करतो, संघाचा श्री गणेश होतो. एक धाव धावसंख्या होती बिनबाद. एक आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते सुभाष याला. या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला होता. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न आपण पाहिला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक देवान याचा झेल सुट्टो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि ह्याच बरोबर सुभाषच्या नावावर 2 धावा. या 2 धावाने बिनार संघ पोहोचतोय 3 धावेवर. संघ धावसंख्या होती ती बिनबाद 3. संदेशजी वखारे मेरी आवाज मेरी पहिचान ज्यांचा लोगो आहे, भिवंडी तालुक्यातील नामांकित समालोचक असून A1 भिनार या संघाचे कोच आहेत. आणि या स्पर्धेला त्यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर गंगामाता गुंदवली. आता मात्र दुरून आणण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुट जातो, चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट पाणीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे बिनबाद. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका, अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह. बारक्या पाटील मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट करतोय. दुसऱ्या धावेची मागणी. सुभाषाच्या बॅट मधून 2 धावांनी भिनार संघ पोहोचतोय वैयक्तिक 5 धावेवर. एक नौका संघ आहे आणि जेव्हा जेव्हा चौकार षटकार लागतो तेव्हा हा नौका संघ एक चांगलं सेलिब्रेशन करतोय. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ऑफ साइडला खेळलं जातं. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतो. आणि फलंदाज मला वाटतं सुभाष याला या ठिकाणी आता मैदान सोडावं लागेल. धाव घेण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो, धाव घेताना तुम्हाला कॉलिंग देणं फार गरजेचं असतं. कॉलिंग झालं नव्हतं, आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता आणि फलंदाज सुभाष याला मात्र मैदान सोडावं लागतं. तर पहिला फलंदाज बाद होतोय A1 भिनार या संघाचा सुभाष. नेक्स्ट फलंदाज आपण लगेच जायचं, 38चं जे सर्कल आहे ते आपण क्रॉस करायचंय. नेक्स्ट फलंदाज प्रभाकर जातोय. 2 बंधू आपण खेळताना पाहतोय क्रिकेटमधून. A1 भिनार या संघामधून 2 बंधू, छोटा बंधू या ठिकाणी बाद झालेला, आता मोठा बंधू मात्र मैदानामध्ये रवाना होतोय प्रभाकर. तालुका क्रिकेटचा विचार केला कित्येक बंधूंची जोडी क्रिकेटमधून खेळताना आपण पाहत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला कित्येक बंधू खेळताना आपण पाहतोय. जय हनुमान टेंबिवली विपक्ष जय हनुमान गोवे. 4 षटकांच्या अंती लगेच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण डिगेली नोंदणी करायची आहे. जय हनुमान टेंबिवली विपक्ष जय हनुमान गोवे. अतिशय चांगला चेंडू, परिपूर्ण बीट झाला होता. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर A1 भिनारा संघ फक्त आणि फक्त 6 धावा अर्जित करतोय आणि आघाडीचा फलंदाज मात्र तंबूच्या आशेला आपण पाहतोय सुभाष. आज निश्चितच संघाचे कोच संदेश वखारे यांची कुठे थोडीशी उणीव भासते ती संघाला. प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित पाहुण्यांचं पुण्याच एकदा स्वर्गीय बलवान स्मृती चषक 2020 मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा
अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लवंडजोग स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं असं आयोजन आपण पाहतोय. तुफान पिंपलास या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या माध्यमातून एक सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज दत्ता येतोय. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरे षटकात तो दत्ता. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. आपण लगेच आपल्याला सुरुवात करायची. स्ट्राईक रोटेट करतोय भगवान. नॉन स्ट्राईक साठी प्रभाकर आहे, एक सिनियर प्लेअर आहे भिनाऱ्या संघाचा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. वन बॉल पहिल्या टप्प्यावर मात्र आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण राजा करतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी येऊन भिनार संघाची धावसंख्या होते ती 8. मित्र, एक सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन असलं तरी यासाठी या देखण्या आयोजनासाठी देखण्या शुभेच्छा येतात गंगामाता गोंदवली संघाचे एक नामांकित खेळाडूंचे परममित्र नाना पाटील. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद नानाजी पाटील, आपलं मनापासून कौतुक. युट्यूबच्या माध्यमातून आपण सध्या घर बसल्या स्पर्धेची मजा घेता. एकंदरीत पुन्हा एकदा 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 1-10. आज विशेष करून या विक्रम स्पोर्ट्स वडवणूकर संघासाठी या ठिकाणी थोडासा ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं स्टिअर केलं जातं. निश्चितच मला वाटतं फलंदाज बाद नाहीये. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तो सुरक्षित होता. खेळामध्ये सामना विजयासाठी तुमची रणनीती फार महत्त्वाची असते. गेम प्लॅन फार महत्त्वाचा असतो विजयासाठी. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव घेताना प्रभाकर याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज प्रभाकरच्या बॅटमध्ये आपण चांगला फटका पाहिला होता, मात्र दुसरी गवळ देण्याचा आत्मगती प्रयत्न पाहिला होता. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मो आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद झाला होता. आता मात्र संघ नायक स्वतः सुधीर भोईर याच्याकडनं संघाला बऱ्याच काही अपेक्षा असतील. आता मात्र परिपूर्ण मजल स्पर्धेची ज्याच्या खांद्यावर असेल. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला जातं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का बघूया. आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर आहे. 2 फलंदाजांमध्ये आपण सुरेख सुंदर असं समन्वय पाहतो आणि ह्याच बरोबर मित्र या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. स्वर्गीय बलवान स्मृती चषकाला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी तालुक्यातील नामांकित खेळाडू व्हेरी फोकस मॅन कालिका माता कालवार या संघाचा सदाजी म्हात्रे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. धन्यवाद सदाजी, आपलं मनापासून कौतुक. सध्या युट्यूबच्या माध्यमात आपण घर बसल्या स्पर्धा पाहता. चेंडूवर थोडासा मोठा पाटका मिस स्टँडिंग स्ट्रोक आपण निश्चित पाहतोय. सेफ लँडिंग चेंडूचं चेंडू शॉर्ट सिली मिडआउट येतोय. बारक्या पाटील चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट करतोय. 2 धावांची मागणी सुधीर याच्यासाठी 2 धावांनी भिनार संघ पोहोचतोय. 16 या धावसंख्येवर पाण्याची व्यवस्था करायची. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानामध्ये घेऊन जायची आहे. 12 मॅन 12 खेळाडू आपण लगेच पाणी घेऊन जायचंय. विक्रम स्पोर्ट्स वडवणूकर या संघासाठी विशेष शुभेच्छांचा वर्षाव आणि खास करून
एक अतिशय शिस्तबद्ध असा खेळाडू बारक्या पाटील, तुमच्यासाठी खास करून शुभेच्छांचा वर्षाव येतोय. बंदऱ्यामध्ये कालेरा संघाचे कोच रमेश दादा पाटील यांच्याकडे तुम्हाला ऑल दी बेस्ट केलं जातं. अतिशय शिस्तबद्ध असा खेळाडू तालुका क्रिकेटमधला, निश्चितच भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणारा खेळाडू आपण बारक्या पाटील याच्यासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तिसऱ्या षटकातील ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण अनिल याला पाहतो. लेफ्ट हँड राऊंडचा माराई करतो अनिल. मात्र तुला एक ब्रेकिंग न्यूज आहे. सध्या एक दुहेरी भूमिकेमध्ये आपण गंगामाता गोंदिवली संघाचा तडाखे बंद फलंदाज भानुदास याला पाहतोय. फटका उत्तम होता पण दादानी मागचं फर्निचर बिघडवलेलं आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होतोय. मात्र कधी कधी ही रणनीती असते. फलंदाज बाद होण्यामागे एक मोठा उद्देश असतो संघाचा. फलंदाज भगवान बाद होतोय. संघाची धावसंख्या अजून स्थिर आहे. अनिल तुळ्या सुवर्ण संधी हॅट्रिक साधतोय. तर गंगामाता गोंदिवली संघाचा तडाखेबाज फलंदाज भानुदास पाटील याच्याकडे 555 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जरी फलंदाज हिट विकेट स्वरूपाने बाद झाला असला तरी माझं त्याचं श्रेय गोलंदाजला जातं. अजूनही आपण 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करता तर 555 रुपयाचे आपण मानकरी ठराल. आता नेक्स्ट फलंदाज जातो भिनाऱ्या संघाचा मोहनजी राणे. मोहन राणे याच्याकडे संघाला बऱ्याच अपेक्षा आता मात्र की बिन्नीची जोडी मैदानामध्ये पाहतो भिनार A1 संघाची. चेंडूवर मोठा फटका मात्र फसतोय किंवा बघूया. राजा चेंडू खाली अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषेकडे जातो. ट्रॅव्हल होतो. लँडिंग होतोय आणि विक्रमसुडे संघातील राजा कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय मोहनजी. आणि निश्चितच 555 या रोख रकमेपासून फक्त आणि फक्त 1 विकेट दूर आहे अनिल. या चेंडूवर जर आपण फलंदाज बाद केला तर निश्चितच 555 रुपयाचा रोख पारितोषिक भानुदास पाटील गंगामाता गोंदिवली संघाचे तडाखे बंद असे फलंदाज यांच्याकडून आपल्याला दिलं जाईल. ₹555 चेंडू आहे. बघूया आपल्या फलंदाज चेंडूला कलेक्ट करतो की काय. एक सुवर्ण संधी होते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये निश्चितच कदाचित आपण झेल कलेक्ट केला असता तर 555 रुपयाचा आपण मानकरी ठरला असतात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 18. धावसंख्या होती ती 18. गोरख भोईर येतोय. A1 भिनार एक क्वालिटी आहे या संघामध्ये म्हणून त्याचं नामकरण आहे A1 भिनार. निश्चितच येणाऱ्या एक दिवसामधून हा संघ एक चांगली भरारी घेईल कारण त्याचा कोच फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लाइन पासून थोडासा विभक्त. गेंद के लाइन को रीड नहीं कर सके यहाँ पर बैट्समैन सुधीर. चेंडूची लाइन रीड करायची असेल तर तुमचं फुटपर फार महत्वाचं आहे. चेंडूला सुंदरसा ट्राय केलं होता मात्र आत्मघातकी फटका फसतोय. बारक्या पाटील यांच्या हातामध्ये झेल जातोय आणि त्याच्या हातात झेल सुटणं हे नामुमकिन नाही तर मुश्किल आहे. आज निश्चितच भिनार संघाला मात्र सर्वांना परफॉर्मन्स करण्याची सुवर्ण संधी मिळते. संघ जरी बॅकफुटवर असला तरी मात्र एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की भिनार संघाला सर्वांना एक आपलं प्रदर्शन करण्याची नामी संधी मिळते. प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. प्रत्येक संघाला खेळाडूला परफॉर्मन्स करण्याची एक सुवर्ण संधी मिळते. म्हणजे जो एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल येणाऱ्या पुढील सामन्यामधून त्याला एक बढती मिळेल. जय हनुमान टेंबिवली या ठिकाणी मात्र सुंदर पेक अतिशय प्रतिम चेंडू हलकासा अपील पंच संमत नाही. चेंडू शॉट डीप थर्ड मॅनला जातोय.
आउटफील्डमधून फेक मात्र थोडंसं लेजी क्रिकेट आपण पाहतोय आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धाव्याने पंच मात्र लेग बाईचा इशारा येतोय. पंचांचा 2 धावांनी सांगायची धावसंख्या होते ती 22च्या रूपाने 2 धावा. धन्यवाद. सो सॉरी. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. जनमान टेंबोली विपक्ष जनमान गोवे. लगेच आपण यायचंय. जय हनुमान टेंबोली विपक्ष जय हनुमान गोवे या 2 संघांमधून आपण पुढील सामना पाहणार आहोत. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघ नाही का आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच नाणेफीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर निश्चित ज्या ठिकाणी आमच्यापासून रजा घेताना आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चांगला वेळ दिला भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सन्माननीय बांधकाम समितीचे सभापती आणि दापोडगावचे सुपुत्र आणि भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व माननीय कुंदनजी पाटील साहेब आमच्यापासून रजा घेताना धन्यवाद. आपण आलात. वेलकम वेलकम वेलकम. निश्चितच मित्र या ठिकाणी शुभ आगमन झाले. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून भिवंडीतील सर्वात मोठी बिग इव्हेंट स्पर्धा आपण नेहमी पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मी म्हटलं होतं भिनार संघातील प्रत्येक खेळाडूला आज एक सुवर्ण संधी मिळते आपलं परफॉर्मन्स करण्याची आणि हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार निघतो विनोद धामणे ज्याच्या बॅटमधून षटकार मिळतोय कारण येणाऱ्या स्पर्धामधून निश्चितच त्याला पुढे चालना मिळेल. बारक्याच्या चेंडूवर पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक. अकुल टप्प्याचा चेंडू. चेंडूला सुंदर हुकचा फटका. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. दणदणीत षटकार. धावसंख्या होती ती आता मात्र पलटवार. भिनार संघ कमबॅक करतोय. श्यामजी घरत साहेब वेलकम. आज निश्चितच एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहतोय. श्याम घरत यांचा संघाचा मास्टर 40+ चाचणी स्पर्धा 2020 आणि श्याम घरत यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ तालुका क्रिकेटमधून त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. मित्र श्याम घरत यांच्या माध्यमाबद्दल सांगायचं झालं तर भिवंडी तालुक्यातील सर्वात बिग इव्हेंट मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा मान आहे. याच मैदानावर त्यांनी रजनी स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन केलं होतं. एक क्रिकेटचे निस्किम चाहते असून एक उत्तम असं व्यक्तिमत्व आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दानशूर असं व्यक्तिमत्व आहे. कारण माझ्या स्पर्धेला त्यांच्याकडनं खरोखरच एक मोलाचं सहकार्य असतं. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया काय करतोय. 2 शतकांचा चेंडू बीट करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बारक्या पाटील यांचा भरघोस समाचार घेताना फलंदाज विनोद धामणे. निश्चितच आता मात्र कोच मला वाटतं विनोद याच्या बॅटिंगवर खुश असतील. संदेश वखारे सध्या युट्यूबच्या माध्यमातून हा सामना बघतात आणि निश्चित खुश असतील. मनोजी गुळवी साहेब मनोजी गुळवी आपण स्टेजवर यायचंय. धावसंख्या आता मात्र गोलंदाज बारक्या पाटील थोडासा कमबॅक करतोय. तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 37 आणि 38 धावांचं लक्ष असेल तर विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाला विजयासाठी मात्र खरोखरच आज विनोद धामणे यांचं मी मनापासून कौतुक करेन. संघ जरी नौखा असला तरी मात्र फलंदाजी धार मात्र तीच आहे. तलवार जरी जुनी असली तरी धार मात्र तीच आहे. आज ते दाखवून दिले विनोद धामणे याने. उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली.
निश्चितच व्यासपीठावर मंचावर मित्र आपण शुभागमन पाहतोय श्यामजी घरात. व्यासपीठावर मंचावर उपस्थित भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुजाता स्पोर्ट्स या संघाचे सर्व ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण येणार काल्यामधून कमिंग मधून अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहणार आहोत. त्या स्पर्धेचे प्रणेते, त्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सुजाता स्पोर्ट्स या संघाचे श्याम घरात यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. येणार हॅलो येणाऱ्या कालामधून त्यांच्या माध्यमातून निश्चितच मित्र आपण एक बिग इव्हेंट पाहणार आहोत. मोठ्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहणार आहोत. श्याम घरात विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा संगणक सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आपणास एक विनंतीशील आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. वेलकम विक्रम स्पोर्ट्स हिम्मतजी चौगुले वेलकम. चला दोन संघामधून आपण नाणेफेक करतोय. जय हनुमान टेंबोली विपक्ष जय हनुमान गोवे. श्याम घर साहेब आपण नाणेफेक करायचे. चला पुढील सामन्याचा नाणेफेक होतोय. जय हनुमान गोवे या संघाचा संगणक आपण यायचं आहे. या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी संघ आणि आमचे मुख्य मान्यवर नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. हॅलो सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाचे सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाचे सर्व सन्मान्य श्यामजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी एक स्पेशल नाणं आपण या ठिकाणी बनवलेलं एका बाजूला पाहू शकता. या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर संघ तुफान पिंपलास 40+, तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावानं ही स्पर्धा संपन्न झालेली आहे, चषकाचं आयोजन आहे, स्वर्गीय बलवंत पाटील असा या नाण्याचं स्वरूप आहे. दिलीपजी राजू कोण घेतो? चालेल या काय हरकत नाही. फक्त निर्णय सांगायचा आहे, शॉर्टकट करू आपण. चला घ्या. कोण बोलतो डिसाईड करा? संजू बोला. तुफान असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडताय स्वर्गीय बलवंत पाटील. फक्त मित्र आपण निर्णय सांगायचा आहे. श्याम घरात आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज व्हायचा आहे. फक्त आपण आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नाणेफेक झालेली आहे. टेंबिवली संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं ते जय हनुमान गोवे संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद मोहन दादा. आपण पाहत आहात तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020. पहिली पारीचा खेळ संपन्न झालेला आहे. 38 धावांचं लक्ष्य आहे. या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी होती, परंतु उजवेशची सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतात वाईटची खून केली जाते. एका धावेने संघाचा मात्र अवांतर धावेने श्रीगणेशा होतोय.
38 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचं पाठला कशा प्रकारे करतील हे पाहण्यासारखं राहील, परंतु संदेश वखार यांच्या नेतृत्वाखाली घडलेला संघ A1 भिनार यांची आपण फलंदाजी पाहिली. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. विनोद धामणे यांच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. तिथंच प्रेक्षकांचं खूप मनोरंजन झालं, कारण ज्यावेळेस नौकी टीम चांगला खेळ करते त्यावेळेस निश्चितच विरोधक सुद्धा त्यांना दाद देत आहेत. यावेळेस बॅटची वरील कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. चौकार, एक लकीली चौकार येतोय. या चौकारच्या धावसंख्या होते धावफलकावरती 5. माफक आव्हान आहे. 38 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अशा धावा येणं संघासाठी निश्चितच फायदेशीर आहेत, परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. भिनार संघाला अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल, कारण सामन्यावरती जर प्रभुत्व गाजवायचं असेल तर निश्चित आपण चांगली गोलंदाजी करायला हवी आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीचं होतं नेहमीच. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चाचणी स्पर्धेमध्ये डेब्यू केलं आणि पहिलाच सामना चांगल्या पद्धतीने विजय केला. तिथूनच मनोधैर्य वाढून या इव्हेंटमध्ये खेळण्यासाठी तयार सज्ज. यावेळेस ओहो चांगला चेंडू हाताळताना पाहतोय, कमबॅक करताना पाहतोय. एक चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू हाताळतोय. निश्चित मनोधैर्य वाढला असेलच निश्चित प्रभाकर यांचं. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. चौकार, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते देवानंद आणि हिम्मत यांच्या माध्यमातून. अजूनही हिम्मत असं स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु एक स्फोटक फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे समोरच्या टीमसाठी. मग टीम कुठलीही असो, नेहमीच त्यांची चर्चा असते फलंदाजाची. तर इथं मात्र देवानंद आपले हात खोलले करतोय आणि 2 चौकार वसूल करतोय. एक लकीली चौकार, एक दमदार चौकार. एकंदरीत धावसंख्या आपण पाहू शकता 9. 38 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहू शकता विक्रम स्पोर्ट वडनगर. मागच्या सीझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. पूर्ण सीझन त्यांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या इथे सुद्धा चांगली कामगिरी गोलंदाजाने केली. इथं मात्र फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झेपावताय, परंतु झेल सुटलं जात आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये, कारण धावसंख्या ज्या हव्या धाव फलकावरती त्या धावा जमा झालेल्या आहेत, तर जोखीम घेत नाहीये विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे फलंदाज अर्थात देवानंद आणि हिम्मत. हिम्मत येतो यावेळेस स्ट्रायकर मॅन, स्फोटक फलंदाज आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. चेंडू मात्र वेध घेण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु हलकासा बॅटला लागला असावा, कारण पंचांचा अजून काही इशारा येत नाहीये. तर 1 धाव अजून अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या होते 11. बिनबाद 11 अशी परिस्थिती आपण पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना मित्र आणि 4 षटकांमध्ये A1 भिनार या संघाने 37 धावा जमून 38 धावांचं लक्ष ठेवलं विक्रम स्पोर्ट वडनगर या संघासमोर. आणि त्याचं असं 2 हात करण्यासाठी दोन्ही फलंदाज देवानंद आणि हिम्मत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जसं चेंडू तसं उत्तर देण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गोरख यांच्या माध्यमातून खूपच चांगलं. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती बिनबाद 12. 38 धावांचं लक्ष. गोवे संघाचा कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया मास्टरांशी संपर्क साधायचा आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट सांगायची आहे, त्याच्यासाठी कोणीही प्रतिनिधी असेल तर कृपया यायचं आहे. तर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय श्याम घरत साहेब, त्यांच्या समवेत आमचे परम मित्र भिवंडी तालुक्यातील एक कणखर आवाज आणि
कॉमेंट्रीचा बादशाह ज्याला मानलं जातं एकच वादा आमचा मोहन दादा, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पंच पाहतोय BCA पंच सुनील म्हात्रे साहेब, आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली त्यांच्या माध्यमातून पंचगिरी पाहायला मिळते आणि स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि या क्रीडानगरीमध्ये आलेल्या खेळाडू, प्रेक्षक वर्ग तसेच मान्यवर या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 भलं मोठं आयोजन आहे. या आयोजनामागे खूप मेहनत आहे. खास करून आपण जर पाहिलं तर जगदीश म्हात्रे असतील, श्याम भोईर असेल, संतोष मडवी यांचा खूप अतोनात प्रयत्न आहेत. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तर मात्र थोडीशी हलकीशी अपील केली होती, परंतु पंचांनी निश्चित नो चेंडू दिलेला आहे. कारण एका साईडला आपण पाहिलं तर सर्कल मध्ये आपण पाहिलं तर 2 प्लेयर कंपल्सरी पाहिजे, परंतु असं काही चित्र घडलं नव्हतं. ते पंचांनी पाहिलं आणि नो चेंडू घोषित दिला. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाटतं डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरोखरच खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळते. फ्री हिट आहे, त्या अनुषंगाने आपण पाहू शकता. फलंदाज बाद झाला होता, परंतु फ्री हिट होता, त्या कारणास्तव बाद दिला नाहीये पंचांनी. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस गती कमी केली, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 15. दुसरं षटक हाताळतोय सुधीर, चांगली गोलंदाजी करतोय. देवानंद आणि हिम्मत अजूनही तळ ठोकून आहेत, कुठल्याही प्रकारची जोखीम घेत नाही. कारण हव्या त्या धावा धावफलकावरती जमतायत, तर जोखीम कशाला, हे सूत्र अवलंबून खेळ करत आहेत. कारण क्रिकेट हा खेळ शांत डोक्याने खेळला जातोय, सिच्युएशन बघितली जाते, त्यानुसार क्रिकेट खेळला जातोय. आणि तेच प्रत्यक्ष रूप या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु A1 भिनार या संघाची जिद्द आणि चिकाटी अजून कायम आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, पाण्यासारखं राहील, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडेल इथं मात्र कलेक्शन करता आलं नाहीये, परंतु एकच धाव. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा, 38 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे विजयासाठी. 15 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी करायच्या आहेत. इथं मात्र एक कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या गोलंदाजांना अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. एक जर विचार केला तर विक्रम स्पॉट वडूनगर हा एक भला मोठा संघ आहे, परंतु जशा तसे उत्तर देत असताना, फाईट देत असताना A1 भिनार. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये. फलंदाज मात्र इथं झेलच्या स्वरूपात बाद होतोय. एक स्फोटक फलंदाज हिम्मत. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय राजा. बघायचं आहे की अधिराज्य गाजवतो की या मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का, येणारा काल सांगून जाईल. गोलंदाजी मात्र सुधीर यांचे अप्रतिम पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मोह धरू देत नाही. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने जातोय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते.
एकापेक्षा अधिक काय नाही, कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं अफलातून पाहायला मिळते. या क्रिकेटच्या खेळामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, हे तुम्हाला टाईट असावं लागतं. हे तिन्ही दुहे एकदम परफेक्ट असावे लागतात, त्यावेळेस तुमची टीम अव्वल होते. आणि क्रिकेटमध्ये हा सांघिक खेळ असल्या कारणाने याच्यामध्ये एकी असायला हवे असते. सांघिक खेळ 11 खेळाडूंचा तुमचा एकमत असायला हवा असतं. आणि आपण जर पाहिलं तर नौका संघ आहे एवन भिनार संघ, या संघामध्ये एक मत जुळलेलं असतं नेहमी. कधीही फलंदाज आउट झाला तरी पण डगआउट मध्ये चिडचिड पाहायला मिळत नाहीये. तर पाण्यासारखं राहील या सामन्यामध्ये कशा प्रकारे काम करतील. यावेळेस खूप चांगला चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची दिली होती, परिणाम स्वरूप फलंदाजाला काहीसा रन घेता आले नाही. निर्धाव राहतो चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 17. एक चांगली फाईट आणि चांगली लढत आतापर्यंत चाललेली आहे यवन भिनारच्या माध्यमातून. संदेश वखारे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला हा संघ आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. काही एक होऊ शकते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाहीये. तर पाहूया कशा प्रकारे खेळ होतोय. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 आपण पाहतात, ज्यांच्या अथोनात प्रयत्नाने ही स्पर्धा सफल आणि संपूर्ण होताना पाहतोय. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ यांच्या माध्यमातून खास करून जगदीश म्हात्रे साहेब असतील, घनश्याम भोयर असतील, संतोष मडवे असतील, खरोखर यांचा खूप मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे आणि त्यांचं फलरूप आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धा भले ही 4 दिवसांची असोत परंतु त्याच्या मागे मेहनत ही महिनाभरापासून चालू असते आणि ती मेहनत मात्र इथं रंगताना दिसतंय. नवीन गोलंदाज भगवान येतोय. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. जिद्द आणि चिकाटी सोडत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही जिद्द, चिकाटी आणि सामर्थ्य तुमचं 100% दाखवाल त्यावेळेस निश्चितच समोरच्या टीमला, समोरच्या खेळाडूला विचार करण्यास भाग पाडावा लागेल. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भगवान यांच्या माध्यमातून. सुरुवात मात्र चांगली केलेली आहे. सुरुवात ज्यावेळेस चांगली होते त्यावेळेस एंड सुद्धा तुमचा चांगला होत आहे. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काय कधी घडेल सांगू शकत नाही. थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल होत आहे आणि एका धाव्याचं कन्व्हर्शन दुसऱ्या धाव्यामध्ये होतंय. इक्का दुक्का रन घेऊनही आपण आपल्या विजयाकडे वाटचाल करू शकताय. हे सुद्धा त्यांनी हेरलेलं आहे, कारण मोठे फटके लागू देत नाहीये. प्रभाकर यांच्या सुरुवातीच्या षटकामध्ये 2 चौकार लागल्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. गोलंदाजांना सुधीर आणि भगवान चांगली गोलंदाजी करत आहेत, कारण एकाने चुकी केली त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम मात्र करायचं असतं. इथं मात्र आपण पाहू शकता डावेष्टी सोडून जात आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. अवंतर धावेची खून करून इशारा करतात. व्हाईट बॉल. 1 धाव अवंतरची मिळते. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता 20. अजूनही 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. विक्रम स्पोर्ट वडुनवगर या संघास यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी चेंडूला विडकावून दिलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक गोरखनाथ तयार. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंसं फंबलिंग जरूर झालं परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. यावेळेस आगमन होते आमच्या समालोचक पॅनलचे एक उत्कृष्ट गुणलेखक राजू पाटील यांचं आगमन होते. आपणास विनंती आहे की आपण मंचावरून बसायचं आहे. वेलकम 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 सर. या दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा येतोय. निश्चितच भगवान थोडस चुकी करतोय, कारण आतापर्यंत हा दुसरा वाईट आहे या ओव्हरमध्ये. अचूक टप्प्याचा मारा करणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर विक्रम स्पोर्ट वडुनवगर संघात जर एखादा कमजोर गोलंदाज भेटला तर निश्चित त्याची दैना ओढून ठेवता येत नाही. तर मात्र आपण पाहू शकता थोडंसं दडपण असेलच भगवान याच्यावरती, परंतु जो दडपणावरती मात करतोय तोच यशस्वी ठरतोय. तर दडपण कुणावरती येतोय पाहण्यासारखं राहील. फलंदाज की गोलंदाज. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑन साइडला जातोय
मात्र चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 27-38 धावांचं लक्ष आहे. अजूनही 11 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. समीकरण थोडस सोपं झालेलं आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाच्या बाजूने. तरीही चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन करण्याचा प्रयत्न, परंतु इथं पाहू शकता आपण डावेष्टी सोडून जाते. अजून एक वाईट या ओव्हर मध्ये थोडस दबाव महसूस करतायत भगवान. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. फेकी थोडीशी वाईट झाली होती परंतु कव्हर खूप छान. आणि या इथे आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावा घेतल्या तरीही विजय संपादन होऊ शकतं. या अनुषंगाने कदाचित मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. थोडासा मागणा ठरतोय भगवान. आतापर्यंत 3 वाईट, 1 चौकार खर्च केलेला आहे. यावेळेस फटका थोडासा कणखर आणि इथं जाईल. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर, चौकार. निश्चितच 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता. 34 धावा अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 4 धावांची आवश्यकता आहे. देवानंदचा जर विचार केला तर सुरुवातीला डावाला पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतलं आणि आतापर्यंत आपण जर वैयक्तिक त्याच्या खेळीचा विचार केला तर 4 चौकारांच्या सहाय्याने 28 धावांवरती नाबाद खेळतोय. एक किल्ला लढवतोय. एक माफक आव्हान असताना कुठल्या प्रकारची जोखीम न घेता जसा चेंडू तसा उत्तर देत आतापर्यंत नाबाद 28 धावा खेळ करतोय. देवानंद त्यांना साथ देतोय. राजा गोलंदाज हनुमान येतोय. तर पाहूया राजा मात्र काय करतोय. 1 चेंडूंचा सामना केलेला आहे. अजून एकही धाव धापलकावरती जमा केलेली नाही वैयक्तिक राजा याने. तर या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ करेल हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस दिशा भडकलेली दिसते आणि अशा सिच्युएशनला जरा वाईट चेंडू हाताळणं थोडस टीमसाठी घातक ठरेल. अवघे 4 धावा आहेत या षटकामध्ये करण्यासाठी आणि अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. हनुमान यास यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव राहतोय चेंडू, डाट राहते. अशा चेंडूंची हाताळणी करणं गरजेचं आहे. आता मात्र विजयासाठी आपण पाहू शकता 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे विजयासाठी. एक चांगला प्रयत्न अजूनही सामना सोडलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत हार स्वीकारायची नसते आणि तोच पवित्र आपण A1 भिनार याच्या माध्यमातून पाहतोय. ह्या वेळेस आपण पाहतोय सामना विजय होतोय. विक्रम स्पोर्ट वडूनगर हाडलक गोरखनाथ आणि मनोज गुलवी या सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा संघ तयार केलेला आहे आणि त्यांची झलक आपण पाहिली. खूप छान प्रदर्शन झालं चाचणीमध्ये आणि या सामन्यामध्ये सुद्धा शेवटपर्यंत लढत दिली. A1 भिनार संघाचा संघनायक कृपया मंचावरती यायचा आहे. A1 भिनार संघाचा संघनायक ओमकार नागावकर आपण कुठे असेल तर यायचं आहे. A1 भिनार संघाचा संघनायक आपण यायचा आहे स्टेजवरती. आयोजकांच्या वतीने व सर्व
समालोचक स्कोरर आणि लाईव्हच्या माध्यमातून आपलं या येथे स्वागत करण्यात येत आहे, कारण आपण आमच्या या फॉर्मॅटमध्ये सहभागी झालात त्यासाठी या मंचावरती आपल्या इथं विशेष आणि स्वागत सन्मान करण्यात येत आहे. एक खेळाडूच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान होते श्याम घरत साहेबांच्या शुभ हस्ते. वेलकम वेलकम. या संघटनेमध्ये आपण आलात, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतोय आणि या मंचावरती तुम्हाला सन्मानित करतोय.